Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी एका छोटेखानी समारंभात मुख्य सचिव सुजाता सौनेक यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या दालनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्याशी भेट घेत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. त्यावेळी विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. भारतीय प्रशासकीय सेवेतील तब्बल 37 वर्षांनंतर सुजाता सौनेक आज निवृत्त झाल्या. मुख्य सचिव पदासाठी राजेश कुमार यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव IS चहल, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. पण ज्येष्ठतेनुसार राजेश कुमार यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. 1988च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राजेश कुमार मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. सोलापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात करणाऱ्या राजेश कुमार यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उद्योग, ग्रामविकास सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. राजेश कुमार यांना मुख्य सचिव पदासाठी केवळ 2च महिने मिळणार असून ते ऑगस्टमध्ये निवृत्त होतील.